मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाची परीक्षा होती, तरी विद्यार्थ्यांना 1 मिनिट उशीर झाल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर येऊ देत नसल्याचा प्रकार पुण्यात घडलाय। हडपसर भागात रामटेकडी एंड डिजिटल झोन मध्ये परीक्षा होती। 8:30 वाजता विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं, मात्र 8:31 परीक्षा केंद्रावर गेट बंद झालं। तर तसे सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केलेली आहे आणि त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना वानवडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। नाही काय गरज नाही, थांबा काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही, थांब ना। या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय अगदी 1 मिनिट उशीर झालाय आणि 1 मिनिट उशिरानंतर गेट बंद करण्यात आलेलं आहे। शिवाय सुरक्षा रक्षकांनी मारहाणही केली आहे। विद्यार्थ्यांसोबत वारंवार असं नेमकं का घडतंय, काय अपडेट? नक्की आपण जर पाहिलं तर आज मुंबई आरोग्य विभागाचा पेपर जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने पुण्यातील रामटेकडी परिसरामध्ये असणाऱ्या याच झोनमध्ये होता आणि या झोनमध्ये 1 मिनिट उशीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडलं नाही आणि सोडणार नाही अशी भूमिका जी आहे ती घेण्यात आली आणि त्यानंतर सुरक्षा रक्षक जे आहेत ते मुलांवरती धावून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। नंतर या मुलांना वानवडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। हा प्रकार आजचा नाही, वारंवार असे प्रकार जे आहेत ते याच झोनमध्ये होत असतात आणि विद्यार्थी परीक्षेसाठी 1 मिनिट किंवा 30 सेकंद जरी उशीर झाला तरी गेट लावून घेतलं जातं। अशा अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मुकावं लागलेलं आहे आणि आज पुन्हा तेच समोर निश्चितच कधी परीक्षेसाठी मुकावं लागतंय, कधी मार्क वाढवून द्यावे यासाठी आंदोलनं करावी लागतायत। पुण्यात या घटना वारंवार घडताय। धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी सागर। आपल्या लोकांना मेहनत केली एक्झामसाठी, 1 मिनिटासाठी काय नाही बघ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।